The bob of pendulum of length L is pulled aside it from equilibrium position through angle theta and release. म्हणजे theta angle आपण simple pendulum सोडला. Bob will then pass through equilibrium position with speed v equal to विचारलं. ओके, आता लक्ष द्या. तर प्रॉब्लेम फार सोपा आहे. मॅरो ड्रॉ केलं तरी चालेल. जरा मोठी ड्रॉ फिगर ड्रॉ करा, म्हणजे जास्त चांगलं कळेल आपल्याला. हा सिंपल पेंडुलम आहे आणि ही तिची मेन इक्विलिब्रियम पोझिशन आहे आणि त्यावेळी तिची लेंथ आहे इट्स लेंथ इज एल. लेंथ एल आहे. कळलं? दिलंय काय? हा डिस्प्लेस थ्रू अँगल थीटा मी इथं आणला, मी एक्स्ट्रीम पोझिशनला आणला. ओके, आणि रिलीज केला. तर इथं वेलॉसिटी फाइंड करायची आहे. मीन एक्स्ट्रीम पोझिशनला आणल्यानंतर परत इक्विलिब्रियमला. ओके, तर प्रॉब्लेम फार इझिली सॉल्व्ह होतोय. मला सांगा ही मोशन कशामध्ये आहे? स्पेस मध्ये आहे काय? कुठल्या सरफेसवर आहे? ग्रॅव्हिटीमुळे आहे. मग इथं वेलॉसिटी काय असणार आहे जी? झिरो. म्हणजे हा झिरो वेलॉसिटी ड्रॉप केलाय आणि आपल्याला फाइंड करायचं आहे वेलॉसिटी 1 पासून ड्रॉप केला आणि ह्या 2 पॉइंटला तो आला अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे फक्त आपल्याला हे एच माहित पाहिजे, किती हाईटनं ड्रॉप झाला, ही प्रॉब्लेम सॉल्व्ह. ही हिंट आहे ह्या प्रॉब्लेमची. हा प्रॉब्लेम ग्रॅव्हिटीने इझिली सॉल्व्ह होतोय. सिंपल पेंडुलमचा प्रॉब्लेम आहे बट ग्रॅव्हिटीने सॉल्व्ह होतोय. मग आपल्याला काय फाइंड करायचं? एच. म्हणून मी या राईट अँगल ट्रायंगल घेतला. काय हा राईट अँगल ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करा. ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे एल आहे, हा थीटा आहे. मग रेझोल्युशन सारखं ज्याच्यावर अँगल तो कॉस, म्हणून हे डिस्टन्स किती आहे? एल कॉस थीटा. विसरायचं ट्रिग्नोमेट्री. ज्याच्यावर अँगल तो कॉस आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स अपोजिट आहे, एल साइन थीटा असणार. ह्या राईट अँगल ट्रायंगलचं हे डिस्टन्स असणार एल साइन थीटा. ट्रिग्नोमेट्री अप्लाय करून बघा. हिंट आहे, हिंट नाही, हे फॉर्म्युलाच आहे. मग एच किती असेल? श्रद्धा, एच किती असेल? फक्त फिगर बघून सांगायचं आहे. एच इज हाऊ मच? एल मायनस एल कॉस थीटा इज हाईट. अंडरस्टूड? म्हणजे एल किती आलं? एच किती आलं? एल कॉमन 1 मायनस कॉस थीटा. ओके, yes, v चा डायरेक्ट फॉर्म्युला एनिबडी अंडर रूट 2 GH
√2gh फक्त मी दाखवतो कसा आला. 1 to 2 मोशन साठी आपण अप्लाय करूया आता v² इज इक्वल टू u² टॉईस s. v² u किती आहे 0. 2 g किती घ्यायचं असतंय -g अँड डाऊनवर्ड म्हणून डिस्प्लेसमेंट h ऑल्सो मायनस मायनस काय आलं प्लस. त्यामुळे v चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ग्रॅव्हिटी फ्लुइड मॅक्सिमम झालंय आता √2gh स्पीड ऑफ एफ्लक्स आणि h किती आहे यामध्ये या प्रॉब्लेम मध्ये h किती आहे 2g. h इज l इंटू 1 मायनस कॉस थीटा. कुठलं ऑप्शन मॅच होते काय असं काय ऑप्शन आहे काय 2g √2g 1 मायनस कॉस थीटा नथिंग बट ऑप्शन ए. अंडरस्टूड. ओके मग तुम्ही फक्त लक्षात डायरेक्टली यस हाईट कळायला पाहिजे किती हाईटने खाली आलं. अंडरस्टूड. ओके